MST-CET 2025चे हॉल तिकीट साईटवर उपलब्ध झालेले आहे। विद्यार्थी हॉल तिकीटसुद्धा डाउनलोड करू शकत आहे, परंतु यामध्ये भरपूर असे विद्यार्थी आहे की ज्यांना खूप साऱ्या अडचणी जात आहे। तर त्या अडचणी कोणकोणत्या असू शकतात आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि कोणते विद्यार्थ्याला अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करा, त्यावरती तुम्हाला सोल्युशन दिला जाणार। तर बघू शकता, सर्वप्रथम विद्यार्थ्यांना अडचण जात आहे की ईमेल ID आणि पासवर्ड, म्हणजे फॉर्मला लॉग इन करायसाठी जो ID आहे तो ID कोणता आणि पासवर्ड। तर बघू शकता, जेव्हा तुम्ही फॉर्म भरलेला असेल तेव्हा तुम्ही एक ईमेल ID यूज केलेला आहे, कारण ईमेल ID वरूनच आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे, कारण ईमेल ID हे इम्पॉर्टंट होती। त्यानंतर तिथेच तुम्हाला पासवर्ड सेट करायला सांगितला होता, आपण 2 वेळा 2 ठिकाणी असा पासवर्ड टाकलेला होता आणि त्यानंतर सबमिट केलेलं होतं। तर तो पासवर्ड तुम्हाला आठवायचा आहे की आपण पासवर्ड कोणता यूज केलेला होता। ईमेल ID आणि पासवर्ड हा अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी। समजा यामध्ये जर तुम्हाला ईमेल ID माहीत नाही किंवा कोणाचा मोबाईल फॉर्मॅट झालेला आहे तर ईमेल ID माहिती नाही आहे, अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं? तर काहीच नाही, त्यांनी CET सेलच्या साईटवर येऊन सर्वात खाली यावं लागेल। तिथे तुम्हाला कॉन्टॅक्टचं ऑप्शन दिलेलं आहे। कॉन्टॅक्टच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही की इथे तुम्हाला 3 नंबर दिलेले आहे, हेल्पलाईन नंबर। तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता। नंबर लावल्याबरोबर लागणार नाही, थोडा ट्राय करावं लागेल तुम्हाला 2 ते 3 वेळा, कारण भरपूर विद्यार्थी CET सेलला कॉल करत आहेत त्यामुळे। तर यामध्ये दिलेले नंबर नोट करा। तुम्हाला त्यांना फोन करावा लागेल, त्यांना तुमची माहिती सांगावं लागेल, ती तुम्हाला माहिती विचारेल, तुमचा मोबाईल नंबरवरून तुमची इन्फॉर्मेशन सांगेल तुम्हाला। त्यानंतर ते तुम्हाला तुमची ईमेल ID सांगणार। ईमेल ID सांगितल्यानंतर तुम्हाला जो पासवर्ड आहे तुमचा तो तुम्हाला फॉरगेट करावा लागेल। फॉरगेट करताना एक विद्यार्थ्यांनी लक्षात असू द्या की फॉरगेट केल्यानंतर तुम्हाला मेल येणार आणि मेलसुद्धा लगेच येत नाही आहे, त्यालासुद्धा वेळ लागत आहे। म्हणून त्यामुळे CET सेल एक्झामिनेशन पोर्टल 2025-26ला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला फॉरगेटचं ऑप्शन दिलेलं आहे। इथून तुम्ही तुमचा ID आणि पासवर्ड फॉरगेट करू शकता। तर ज्या विद्यार्थ्यांना ID पासवर्ड माहीत नाही, या प्रकारे तुम्ही माहिती करू शकता। पहिली स्टेप तर तुम्ही आठवा की आपण ईमेल ID कोणता यूज केला आणि पासवर्ड नेहमी आपण कोणता सेट करतो। सायबर कॅफेमधून भरला असेल तर सायबर कॅफेवाल्याला जाऊन सुद्धा तुम्ही विचारू शकता की ID आणि पासवर्ड कोणता आहे। पण ईमेल ID हा ID असणार आहे तुमचा 100%, फक्त ID तुम्ही यूज कोणता केला हे लक्षात असू द्या। तर हा प्रॉब्लेम एक सॉल्व्ह झाल्यानंतर लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर भरपूर विद्यार्थ्यांना हॉल तिकीटचे ऑप्शनच येऊन राहिलेले आहे, तिथे नो इनरोलमेंट फाउंड येत आहे। लॉग इन केल्यानंतर बघू शकता हॉल तिकीट और ॲडमिट कार्डचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करा। इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही की अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन यायला पाहिजे। यामध्ये PCBचे पेपर 9 तारखेपासून सुरू होणार आहे, त्यामुळे हे ऑप्शन व्हिजिबल आहे। हे पेपर 19 पासून सुरू होणार आहे, तर हे ऑप्शन आपल्याला 12-13 तारखेला व्हिजिबल करून देण्यात येणार आहे। तर सध्या हे ऑप्शन लॉक असणार आहे, तर हे ऑप्शन व्हिजिबल आहे कारण की 9 तारखेपासून पेपर आहे। तर हे ऑप्शन UG टेक्निकल मी लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा संपूर्ण अपडेट दिलेल्या होत्या, परंतु यामध्ये जे मेन प्रॉब्लेम होते ID पासवर्ड कुठून काढायचा, कस्टमर केअरला फोन करायचा, त्यानंतर नो इनरोलमेंट असल्यानंतर काय करायचं बघू शकता। अशा प्रकारे जर येत असेल तुम्हाला नो इनरोलमेंट फाउंड, बघा PGमध्ये आपण एक डेमो म्हणून बघू शकतो। अशा प्रकारे नो इनरोलमेंट फाउंड जर येत असेल, असे तुम्हाला हॉल तिकीटचं ऑप्शन येत नसेल तर आपण सांगितलं होतं की सर्वप्रथम तुम्ही फॉर्म याच लॉग इनमधून भरलेला आहे का हे अगोदर कन्फर्म करा। कन्फर्म केल्यानंतरच तुम्ही फाइंड आउट करू शकता प्रॉब्लेम की नेमका प्रॉब्लेम कोणता आहे। पहिली स्टेप, जर नो इनरोलमेंट येत असेल तर पहिली स्टेप इथे इनरोल आहे का, समजा इथे इनरोल नसेल तरी तुम्ही इथे क्लिक करून बघू शकता। क्लिक केल्यानंतर यामध्ये दिलेल्या 7, 8, 9 स्टेप कंप्लीट आहे का, इथे बघा कंप्लीट लिहिलेलं आहे। हे कंप्लीट असणं गरजेचं आहे। हे कंप्लीट असेल म्हणजे तुमचं 50% टेन्शन कमी झालं, म्हणजे तुमचा जो फॉर्म आहे हा 100% कंप्लीट आहे आणि तुमच्या लॉग इनमध्ये आहे। ID पासवर्डसुद्धा तुमचा ओके आहे आपण असं म्हणू शकतो। त्यानंतर कंप्लीटच्या ऑप्शनला क्लिक करा, 9 नंबरच्या कंप्लीटला क्लिक करा। 9 नंबरच्या कंप्लीटला क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला प्रिंट ॲप्लिकेशनचा ऑप्शन आलेला आहे, म्हणजे तुमचा फॉर्म ओके आहे। इथून तुम्ही प्रिंटला क्लिक करा आणि तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता तुमच्या मोबाईलमध्ये। तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या स्टेप कंप्लीट करायच्या आहे। त्यानंतर जे मेन पेज होतं त्या मेन पेजला जायचं आपल्याला। मग परत तुम्हाला हॉल तिकीट और ॲडमिट कार्डला क्लिक करावं लागेल। तर तुम्हाला इथे ऑप्शन येऊन जाणार, म्हणजे तुम्हाला इथे ऑप्शन येणार। जर समजा ऑप्शन आले नाही तर काय करायचं, म्हणजे तुम्ही प्रिंटसुद्धा काढलेली आहे, फॉर्मच्या 9 स्टेपसुद्धा कंप्लीट झालेल्या आहेत, तरीसुद्धा तुम्हाला ऑप्शन येत नसेल तर तुम्हाला लॉगआउट करायचं, पूर्ण लॉगआउट करून टाका आणि परत लॉग इन करा ईमेल ID पासवर्डनी आणि मग चेक करा, तुम्हाला ऑप्शन येऊन जाणार। आणि काही विद्यार्थ्यांच्या
अडचणी अशा सुद्धा आहे की त्यांनी जो फॉर्म भरलेला आहे म्हणजे त्यांच्या 9 स्टेप ज्या दाखवल्या आपण त्या कंप्लीट नाही आहे, इनकम्प्लीट आहे. ज्या 9 स्टेप दाखवल्या ना आपण आता फॉर्ममध्ये त्या इनकम्प्लीट आहे, त्या पूर्ण भरलेल्या नाही आहे, म्हणजे त्यांचा फॉर्म फायनल सबमिट झालेला नाही आहे. तर त्यांची हॉल तिकीट त्या लॉग इनमध्ये येणारच नाही आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी काय करा, सर्वप्रथम पहिली स्टेप हे चेक करा की आपण CETला 2दा रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं. तर भरपूर विद्यार्थ्यांनी पहिले रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्यानंतर त्या लॉग इनमधून फॉर्म फिल केलेला नाही आहे. त्यानंतर दुसरी स्टेप म्हणजे की हे चेक करा की तुम्ही दुसऱ्या ईमेल आय डीवरून तर रजिस्ट्रेशन केलं नाही आहे. परत होऊ शकते की तुम्ही दुसऱ्या ईमेल आय डीवरून रजिस्ट्रेशन केलेलं असेल, त्यावरून तुम्ही फॉर्म फिल केलेला असेल, तर त्यामध्ये तुमची हॉल तिकीट येणार. त्यामुळे पहिले सर्वप्रथम हे चेक करा की आपण रजिस्ट्रेशन किती वेळा केलं होतं. भरपूर विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन 2 वेळा 3 वेळा केलेलं आहे आणि फॉर्म एका लॉग इनमधून भरलेला आहे आणि 2 लॉग इनमध्ये किंवा एका लॉग इनमध्ये फॉर्म अर्धवट भरून सोडून दिला. काही कारणास्तव काही चूक झाली असेल किंवा काही चुकलेलं असेल, नाव चुकलेलं असेल, या प्रकारे तुम्ही ते मिस केलेलं असेल. त्यानंतर हे चेक करा आणि त्यानंतरच तुम्ही परत हे चेक करा की तुम्ही कोणत्या लॉग इनमधून फॉर्म भरलेला आहे. जरी नाही मिळत असेल तर सरळ एकच ऑप्शन आहे, CET सेलच्या साईटला जा, कस्टमर केअरचा नंबर आहे, त्यांना फोन करा. तुमच्या मोबाईल नंबरवरून ते तुम्हाला ईमेल आय डी सांगणार. त्यानंतर ती ईमेल आय डी घेऊन तुम्ही फॉरगेट करू शकता. फॉरगेट करून सुद्धा तुम्हाला पासवर्ड मिळून जाणार. अशा प्रकारे तुम्ही तुमचे जेही प्रॉब्लेम आहे हे फाइंड आउट करू शकता आणि कस्टमर केअरला फोन करा, कारण आपल्याला दुसरी माहिती कुठूनही मिळू शकत नाही. कोणतीही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती दिल्या जाणार. तर MHT CET 2025-26 तर PCB ग्रुपचे हॉल तिकीट डाउनलोड सुरू झालेले आहे. PCM ग्रुपचे हॉल तिकीट डाउनलोड झाल्यानंतर त्याबद्दलच्या संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. तर PCB ग्रुपबद्दल संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर दिलेले आहे, तुम्ही बघू शकता ओल्ड व्हिडिओसुद्धा. तर अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.